पण आमच्याकडे बरेच गडी 42ची पुढे डंडळेची खंडळे तसेच बैडले. आता दाडाला लागले काही 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 म्हणतात बाबांनी ते पाहुणी येतात बरं का, जेवत येत पुन्हा फोनच करीत नाही तर. बरेच म्हणजे लई आहेत बाबा, ज्यांना वेळ कळेल नाही शिकायची. कॉलेजची वेळ कळली नाही त्यांना, कॉलेजला टाकले बापानी, पण नको त्याच्या मागं झिंडले पुरी मागं. पुरीला माहिती यांना काही कळत नाही, हे मूर्खच येतं. गोळकेच गोळके करून हिंडले. त्या पुरीचं जमलं, ती पोरगी म्हणे मा बापाच्या पुढं मी जात नाही भाऊ. ती येडं झालं आणि ते गाणं म्हणतं तेरे नाम. अंडरपॅन्टीची इलास्टिक तुटलेली तिच्यावर करूतुरा घालतो ना, वरून पॅन्ट घालतो ते. वयाच्याही पेक्षा पोरं विचारात असावेत. काही काही घरामध्ये बरं काही 4च वर्षात लेकरू असतं, पण 8 वर्षाची बुद्धी आहे त्याला, आहे का नाही? आपण म्हणतो काय हुशार बाबा पोरं, काय हुशार आहे भाऊ हे. 4च वर्षाचं आहे पण 8 वर्षाची अक्कल त्याच्याकडे. त्याचे आईबाप आखलीवान आहेत. अहो काही काही इथं 22-22 वर्षाची पोरं इथं काहीच मेळ नाही त्यांना, अजून काय याचा मेळ नाही. काही आता इलेक्शनला नाही ती हिंडत येते बरे जीनचे पॅन्टी चेटचे घालून टांगडांग नंगडांग टांगडांग नंगडांग. मेळच नाही. 22-22 वर्षाची पोरं आहेत, मेळ नाही. मला दुःख पचवण्याची ताकद नाही, कर्म करायची ताकद नाही, काम करायला ताकद नाही, ताकद नाही, वेळ नाही, तरुण नाही, तडतदार नाही. महाराज 140 वर्षाची भीष्म पाठ 4ला उठून व्यायाम करायची, जिम मध्ये जायचे. आजच्या भाषेत म्हणजे जिम. आपलं पोरग 2-2 वाजूस तर व्हॉट्सअप आणि ट्विटर आणि फेसबुक पाहत माकडावर तोंड झालं त्याचं, हाडाचे काढ झाले त्याचे बाबा. गालाचे गालाला भेटायला गेले, डोळे खोल गेले, स्किन टच जीन्स पॅन्ट, ॲपल कट टी शर्ट, तेरे नाम कट, मिशेच पत्ता नाही, हवा गेलेल्या भावलीवनी तोंड. आणि इथं असे खिशात असे हात घालताना असं चालत. काय करायला होते, लात मारून तिथं पाणी काढायला का टंगड मोडून घेईल ते. काय करायला टंगडच मोडून घेईल ना, त्याला कोणी लुटून नेईल. आज पोरं कसे असावेत, बाप कसा असावा, बापाचा आहार कसा असावा. कारण की बापाच्या डोक्यात आणि पोटात जे आहे ते ब्लड मध्ये आहे. तर पुढची पिढी नाही तर बापच कोणाला बी चला कशाला. हा आमदार आम्हाला बाप आहे म्हणतात काही काही. 10व्याचा फोटो एवढे बापाचा फ्लॅश लावित नाही, पण आमदार खासदाराचे फ्लॅक्स आहेत. कुणासाठी किती आहात तुम्ही. आणि याला तुम्ही बी लई मोठ्या जबाबदारी नाही तर हसू नका तुम्ही, दातड नका काढी जाऊ. काय खाऊ घाला याचीच अक्कल नाही आपल्याला. आपल्या घरामध्ये आपल्या पोराने काय खावं, जाऊन दे ते नवरा याडा आहे वय असा नका जाय ना. पण तू कायला शिजू घालती, फुगणीन जाळ फुकी ती ना बाया. हा तरफान बोलायचे अरे कवर बोला रे तो सर. महाराज काही काही मोठ्या घरातली माणसं मोठेच का 10 पिढ्यापासून ऐश्वर्य आहे त्यांच्याकडं. अजूक इटलं सुद्धा नाही, गंध सुद्धा झालं नाही, ते नाचलं सुद्धा नाही. ते आपल्या काळात आजीने खोरेन पैसे उडले. भले यांना देऊ 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 उडले. आणि नातानी तर डबू नाही ठुला ना. तू साऱ्या पार्ट्या बरोबर हिंडला डांगडांग नांगडांग डांगडांग नांगडांग कस काय डीजे डीजे असं करीत हिंडलं.
येडी माके छान बेटे न उदबत्ती लगा के आगने को बैठे। हो महाराज, पक्षी पक्षी, कावळा कावळ्यातच आहे, चिमण्या चिमण्यातच आहे. म्हणून नियमात राहा, चांगलीने चांगल्यातच राहा. उलट वाईट आहेत ना आपल्यात घ्या आणि त्यांना चांगलं करा, त्यांना चांगलं करा. आणि चांगलं ज्याला करता आलं समजायचं माय बापांनो त्याला जग कळालं. उपजलंय ते नाशणार आहे, मरणार आहे. मरायच्या अगोदर परमार्थ करायचं. पार पार सारे हिल अरेंजमेंट गेली, मग पैठणला गेला, मग गेला नवपुते महाराजा तिथं ते मला माल झालं ते पार पाडून गाडी पेट्रोल पंपापर्यंत आणली ना. आता काय टाकी फुल करीत तेवढं महाराज बरोबर ते म्हणे खरं सांगा. ते म्हणे आता बाबा पोरं आणि नाही मला सावाना करावी तातडी परमार्थ. परमार्थ समजून घ्या. परमार्थ म्हणजे योग्य कर्म. परमार्थ म्हणजे वेळेला महत्व देणं, याचं नाव परमार्थ. परमार्थ म्हणजे नेमकं काय? व्यवहार क्लिअर करणं, याचं नाव परमार्थ. परमार्थ म्हणजे नेमकं काय? जीवन चांगलं जगणं, शुद्ध आहार घेणं, इथे नाम परमार्थ. परमार्थ म्हणजे भोळा प्यापा भाव, भोळा प्यापा देव हुकम में कस बफा संतस. परमार्थ म्हणजे मूर्खाचा, बावळटाचा, नालायकाचा परमार्थ नाही. विचारानं परिपक्वता प्राप्त करून घेणं, याचं नाव परमार्थ. ऍक्टिव्हपणा येणं, याचं नाव परमार्थ. गांग्या म्हणलं का गांग्याचा परमार्थ नाही, त्याला शेरडा वळायला. ब्रिलियंट माणसाचा परमार्थ आहे. ब्रिलियंट होणं, याचं नाव परमार्थ. वेळ कळणं, वेळेचं महत्व कळणं, याचं नाव परमार्थ. हो, ज्याला वेळ कळाले नाही, ज्याला शुद्ध कर्म कळालं नाही, ज्याला डोक्यात आणि पोटात काय टाकावं हेच कळालं नाही. वेळ माझ्या कीर्तनात वेळच कस काय जाते हेच मला कळत नाही. आणि लोक म्हणते तू आता चालू केलं आणि तुला कस काय द्यायची 25,000. म्हणजे असे म्हणतात लोक. अरे यांचे काय दिले नाही दिले त्याला नाही. महाराज माझं नाही तसं काही नाही. मी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मी सांगत असतो. मी कल्याण महाराजालाही म्हणत असतो, तुम्हाला महाराज मंडळी जेवढे माझ्या जवळचे माणसं आहेत ना, कधी ठरीत नाही महाराज मला एवढंच द्या, मला तेवढंच द्या, मी एवढंच घेतो आणि मी 60 शिवाय येत नाही. तुला 60 शिवाय येत नाही, पण तुला येतं काय हे बी आम्हाला कळत नाही. आणि काही ते गावातले लुबरे म्हणतात नाही नाही माया मुळाला बाबा. अरे तू मग घरातून दे ना. काय हे नेमकं आपल्यालाच मेळ लागा ना भाऊ. काय काय